आणि आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। राहुल गांधी सोमवारी परभणी दौऱ्यावर, तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू। राहुल गांधींचा परभणी दौरा म्हणजे नौटंकी, तर चंद्रशेखर बावनकुळे यांची राहुल गांधींच्या या परभणी दौऱ्यावरून टीका। गांधींचा उद्याचा दौरा म्हणजे नौटंकी आहे आणि अशा पद्धतीचे त्या ठिकाणी दौरे करून, अशा पद्धतीचे त्या ठिकाणी नौटंक्या करून काही महाराष्ट्राचं त्या ठिकाणी समाज हा त्यांना साथ देणार नाही। राज्यामध्ये महायुतीचं संवेदनहीन सरकार सत्तेत, कॅगच्या अहवालावरून नाना पटोले यांची टीका। हे संवेदनहीन सरकार महायुतीचं आहे आणि त्याच्यामुळे मंत्रिमंडळ असेल किंवा त्यांच्या वागण्यावरून असेल दिसेल आपल्याला की त्यांना कुठल्याही संवेदना नाही। कोरोना काळात औषधांच्या संदर्भात रक्कम अखर्चित असेल तर ही बाब गंभीर, कॅगच्या रिपोर्टवर माहिती घेऊन बोलणार, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सलग 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अजित पवार यांचा बारामतीमध्ये जाहीर नागरी सत्कार। याच वेळी आता जबाबदारी वाढल्याची अजित पवार यांची कार्यक्रमात प्रतिक्रिया। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 3 मार्चला होणार। एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना विश्वासात घेऊन अर्थसंकल्प सादर करणार, अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती। खात्याचा कारभार स्वीकारायचा आहे। पुढे 3 मार्चला आपला अर्थसंकल्प आहे, तो आता मला एकनाथराव आणि देवेंद्रजींना विश्वासात घेऊन तो सादर करायचा आहे। परवा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे साताऱ्यातील दरे गावात दाखल। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे प्रथमच त्यांच्या मूळ दरे गावात, तर शिंदे पिता पुत्रांचा 3 दिवस दरे गावात मुक्काम असणार। एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदेंचं ग्रामस्थांकडून स्वागत। शासकीय निधीचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई करणार, संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून डीपीडीसीचा अहवाल मागवला। संजय शिरसाट यांचा माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचं नाव न घेता त्यांना इशारा, तर सत्तार 2.5 वर्षांनंतर मंत्री होणार का याचा निर्णय वरिष्ठ घेतील, असंही वक्तव्य।